अकोला तहसील कार्यालयात संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या मंजुरी प्रक्रियेत अडथळे निर्माण झाल्याने लाभार्थ्यांना त्रास सहन करावा लागत आहे। मंजुरीसाठी वारंवार हेलपाटे मारावे लागत असून अनेकांना महिन्यांच्या प्रतीक्षेनंतरही अनुदानाचा लाभ मिळालेला नाही। राज्य शासनाच्या संजय गांधी निराधार अनुदान योजनेअंतर्गत अनेक गरजू लाभार्थ्यांना आर्थिक मदत मिळण्याची अपेक्षा आहे। मात्र अकोला तहसील कार्यालयात अर्ज मंजुरी आणि निधी वितरणात होणाऱ्या विलंबामुळे लाभार्थ्यांचे हाल होत आहेत। लाभार्थ्यांनी अर्ज सादर करून अनेक महिने उलटले तरी मंजुरी प्रक्रियेत विलंब होत आहे। काही अर्ज मंजूर झाले असले तरी अनुदानाची रक्कम अजूनही संबंधितांच्या खात्यात जमा झालेली नाही। परिणामी लाभार्थ्यांना वारंवार तहसील कार्यालयाचे फेरे मारावे लागत आहेत। योजनेचा पहिला हप्ता मिळालेल्या लाभार्थ्यांनाही गेल्या 4 महिन्यांपासून पुढील अनुदान न मिळाल्याने मोठ्या आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे। या निधीवर दैनंदिन गरजा भागवणाऱ्या लाभार्थ्यांना प्रशासनाच्या दिरंगाईमुळे आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे। तहसील कार्यालयात मंजुरी प्रक्रियेत विलंब होण्यामागे कधी कागदपत्रे अपूर्ण असल्याचे कारण दिले जाते तर कधी तांत्रिक अडचणींचा हवाला दिला जातो। मात्र या समस्येच्या निराकरणासाठी कोणतीही ठोस कार्यवाही केली जात नसल्याने लाभार्थ्यांमध्ये नाराजी वाढत आहे। लाभार्थ्यांच्या अडचणी वेळेवर सुटतील का, निधी वेळेवर मिळेल का याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे। प्रशासनाने वारंवार तातडीने उपाययोजना करावी अशी मागणी लाभार्थ्यांकडून केली जात आहे। शालिनी गजानन बोर्डे, राहणार पडसोबळे। मला संजय गांधी निराधार मिळाला नाही पगार, म्हणून मी तसं येला 4 महिने झाले अजिबात पगार नाही मिळाला आम्हाला। आम्ही 12 वाजता आलो, आम्हाला 12 वाजतापासून मी इथंच बसला।